अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनल मध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करून एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। भक्तांनो, बघा, संकष्टी चतुर्थी होती आणि प्रत्येकाने आज सकाळपासून गणपती बाप्पांच्या काही ना काही सेवा आणि उपाय हे नक्कीच केले असतील। खरं तर आज करायच्या बऱ्याचशा सेवा आणि बरेचसे उपाय हे मी तुम्हाला मागच्या बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेत। मात्र आत्ताच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या संकष्टी चतुर्थीचा एक शेवटचा उपाय सांगणार आहे। हा उपाय खास त्या आईंसाठी आहे ज्या प्रत्येक मातेच्या किंवा बऱ्याच आयांच्या कमेंट्स असतात की ताई, माझी मुलं खूप चिडचिड करतात, माझी मुलं सतत रागराग करतात, घरात सतत कलह असतात, मुलं अजिबात ऐकत नाहीत, 24 तास फक्त मोबाईलमध्ये असतात। बऱ्याच आईंच्या अशाही कमेंट्स आहेत की ताई, माझ्या मुलांना सतत आजार आहे, एक आजार बरा झाला की दुसरा आजार पाठीमागे असतोच, दुसरा आजार बरा झाला की तिसरा काहीतरी असतोच, किंवा एकच आजार आहे मात्र तो वर्षानुवर्ष आहे। याच्यासाठी आम्हाला काहीतरी सेवा सांग, याच्यासाठी आम्हाला काहीतरी उपाय सांग। आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुमच्या मुलांसाठी असा एक उपाय सांगणार आहे जो उपाय केल्याने तुमच्या मुलांचे आजार दूर होतील, तुमच्या मुलांमध्ये असलेली कुठली वाईट शक्ती किंवा बाधा असेल तर तिचा नाश होईल, मुलांची प्रगती व्हायला सुरुवात होईल आणि मुलांना प्रत्येक गोष्टीमध्ये यशाची प्राप्ती होईल। मग शिक्षण असेल तर त्या शैक्षणिक गोष्टीमध्ये त्यांना यश मिळायला लागेल, नोकरी करत असेल तर तिथे त्यांची प्रगती होईल, आजार असतील तर ते नष्ट होतील, मुलं तुमचं ऐकायला लागतील, व्यवस्थित खायला लागतील, प्यायला लागतील, सगळं काही तुमच्या मनासारखं करायला लागतील। बघा, चतुर्थीच्या दिवशी हा उपाय अत्यंत महत्त्वाचा आहे। खरं तर आपले जे गणपती बाप्पा आहेत हे बुद्धीचे, हे विद्येचे दैवत मानले जातात। यांची उपासना केली, यांची आराधना केली, आता दररोज जरी नसलं जमलं, चतुर्थीच्या दिवशी जशी जमेल तशी यांची आपण सेवा केली तर आपल्या आयुष्यामध्ये कुठलंच संकट राहत नाही, संकटांचा नाश होतो, आपल्या आयुष्यामध्ये आपल्या घराची प्रगती व्हायला सुरुवात होते। बघा, गणपती बाप्पांची सेवा केल्याने आपल्या आयुष्यात आलेले जे अकालीन संकट असेल किंवा येणारं संकट असेल ते टळून जातं, त्याचबरोबर आपल्या मुलांची, आपल्या पतीची आणि आपल्या घराची प्रगती होते। त्यामुळे आजच्या दिवशी, आजच्या संकष्टीच्या दिवशी प्रत्येक आईने, प्रत्येक मातेने आपल्या मुलांसाठी हा जो उपाय आहे तो आवर्जून करा। आता उपाय काय आहे बघा, आज रात्री झोपण्यापूर्वी तुम्हाला हा उपाय करायचा आहे। तुम्ही इथून ते रात्री झोपण्या अगोदर कधीही करू शकतात, फक्त रात्री 12च्या आत आपल्याला हा उपाय करायचा आहे। आता तुम्ही सांगाल ताई, जेवण वगैरे झालं तर करायचं का? हो, जेवण वगैरे झालं, व्रत तुम्ही सोडलं, त्यानंतर हा उपाय केला तरीही चालेल, फक्त 12च्या आत आपल्याला ही सेवा करायची आहे। त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, आपलं जे देवघर आहे या देवघराच्या समोर जिथे गणपती बाप्पांचा फोटो किंवा प्रतिमा आहे त्याच्या समोर आपल्याला बसायचं आहे। बसल्यानंतर आपल्याला सगळ्यात अगोदर काय करायचं आहे तर आपल्याला एक पाण्याचा तांब्या घ्यायचा आहे, अर्धा म्हणजे एक तांब्या घ्या, त्याच्यामध्ये अर्धा तांब्याभर असं पाणी तुम्हाला घालायचं आहे। पाणी जे आहे ते शुद्ध, स्वच्छ, पिण्यायोग्य असणारं पाणी घालायचं आहे। या तांब्याला 5 बोटं हळद कुंकवाची लावायची आहेत, या तांब्याला 5 बोटं हळद कुंकवाची लावायची आहेत, अर्धा तांब्याभर पाणी घालायचं आहे। त्यानंतर या पाण्यामध्ये तुम्हाला एक दुर्वा घालायचा आहे, ठीक आहे, एक दुर्वा। तुम्ही गणपती बाप्पांना वाहिलेला म्हणजे अर्पण केलेला दुर्वा असेल तो घातला तरी चालेल, तुमच्या घरामध्ये जर फ्रीजमध्ये किंवा तुम्ही एखाद्या टोपलीमध्ये दुर्वा ठेवलेला असेल तो घेतला तरीही चालेल। फक्त एक दुर्वा, 3 यांचा एक दुर्वा, तुम्ही 3, 6, 21 ही घालू शकतात, चालेल। हा दुर्वा घालायचा आहे। त्यानंतर काय करायचं तर आपला जो उजवा हात आहे हा उजवा हात तुम्हाला त्या तांब्यावरती ठेवून द्यायचा आहे। उजवा हात तांब्यावरती ठेवून गणपती बाप्पांना तुम्हाला मनोमन प्रार्थना करायची आहे। जी तुमची इच्छा असेल की मुलांची प्रगती व्हावी, मुलांना यश मिळावं, मुलांची प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांची भरपूर प्रगती व्हावी, त्यांचे अडथळे दूर व्हावे, त्यांचा जो नाद असेल मोबाईलचा वगैरे व्यसनांचा तो नाद सुटावा, असं मनोमन तुम्हाला गणपती बाप्पांना म्हणायचं आहे, तिथे तुमची प्रार्थना व्यक्त करायची आहे। आणि मग त्यानंतर तुम्हाला 3 वेळा गणपती अथर्व शीर्ष म्हणायचं आहे। किती? 3 वेळा, 3 वेळा गणपती अथर्व शीर्ष म्हणायचं आहे। 3 वेळा गणपती अथर्व शीर्ष म्हणून झालं की त्यानंतर तो आपला जो हात आहे तो आपल्याला काढायचा आहे। यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर एक दिवा घ्यायचा आहे, तुमच्या घरात कुठलाही दिवा असेल तरी चालेल, मातीची पंटी असेल तरी चालेल, त्यामध्ये थोडंसं तेल घाला, एक वात घाला आणि हा दिवा प्रज्वलित करा, ठीक आहे। आता ह्या तांब्यावरती एक छोटीशी प्लेट ठेवून द्यायची आहे, कुठलीही ठेवा, स्टीलची, तांब्याची असेल ती।
ही प्लेट ठेवून द्यायची आहे आणि या प्लेटवरती हा दिवा तुम्हाला ठेवून द्यायचा आहे। रात्रभर हा दिवा जो आहे तो अभिमंत्रित केलेलं जे तीर्थ, अभिमंत्रित केलेलं जे पाणी आहे त्यावरती हा रात्रभर दिवा जो आहे तो प्रज्वलित ठेवून द्यायचा आहे। दुसऱ्या दिवशी जेव्हा तुम्ही सकाळी उठाल, स्वच्छ स्नान वगैरे कराल, त्यावेळेस हा जो तुम्ही त्या तीर्थावरती, त्या पाण्यावरती ठेवलेला जो दिवा आहे तो तुम्हाला काढायचा आहे। काढून तुम्ही घासण्यासाठी वगैरे ठेवू शकता आणि त्याखाली ठेवलेलं जे पाणी आहे हे पाणी आता तुम्हाला, म्हणजे तो जो तांबे आहे तो तुम्हाला बाजूला काढायचा आहे। आता काय करायचं, तर तुमची जी मुलं आहेत या मुलांच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये अर्ध्या तांब्यात जे पाणी होतं त्यातलं अर्ध पाणी हे मुलांच्या अंघोळीच्या पाण्यात घालायचं आहे आणि त्या पाण्याने मुलांना अंघोळ करायला लावायची आहे। ठीक आहे, मुलांनी त्या पाण्याने अंघोळ करून झाली की त्यानंतर जे अर्ध पाणी राहील ते अर्ध पाणी त्यांना प्यायला सांगायचं आहे। ठीक आहे, त्यामुळे जेव्हा पाणी तुम्ही या तांब्यात घालाल ना आज हा उपाय करताना, तेव्हा पिण्यायोग्य शुद्ध असणारच पाणी घाला। ठीक आहे, दुसऱ्या दिवशी अर्ध पाणी अंघोळीच्या पाण्यात घालायचं आहे आणि अर्ध पाणी मुलांना प्यायला सांगायचं आहे। बस इतकंच करायचं आहे। त्यामध्ये असलेल्या ज्या दुर्वा आहेत त्या तुम्ही निर्माल्यामध्ये टाकू शकतात। बघा, जेव्हा तुम्ही आज रात्रभर हे पाणी अभिमंत्रित कराल आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा मुलांच्या अंघोळीच्या पाण्यात हे पाणी घालाल, तेव्हा लक्षात घ्या मुलांमधील सगळ्या बाधा दूर होतील। कुठलेही कितीही मोठे आजार असतील ते नष्ट होतील। कुठल्याही प्रकारची बाधा जर त्यांना त्रास देत असेल तर त्या बाधेचा नाश होईल आणि जेव्हा ते अर्ध पाणी, अर्ध तीर्थ जेव्हा मुलं पितील तेव्हा लक्षात घ्या तुमच्या मुलांची प्रगती व्हायला सुरुवात होईल। साक्षात बाप्पांच्या समोर बाप्पांचं सर्वश्रेष्ठ असणारं गणपती अथर्व शीर्ष म्हटलेलं अभिमंत्रित केलेलं जे तीर्थ त्यांच्या पोटात जाईल तेव्हा बाप्पांचा आशीर्वाद त्यांना प्राप्त होईल। गणपती बाप्पांची कृपा त्यांच्यावरती राहील, ज्यामुळे त्यांना प्रत्येक गोष्टीत यशाची प्राप्ती होईल, अडथळे दूर होतील आणि त्यांच्या सर्व इच्छा, सर्व मनोकामना ज्या आहेत त्या पूर्ण होत जातील। अत्यंत साधा आणि सोपा उपाय आहे। ज्यांचीही मुलं खूपच चिडचिड करतात, ज्यांचीही मुलं ऐकतच नाहीत, खूपच त्रास देतात, त्या प्रत्येक आईला मी सांगेन की आज रात्री झोपण्यापूर्वी हा उपाय आवर्जून न चुकता करा। असंख्य पटीने याचा तुम्हाला लाभ मिळेल। तुम्ही प्रत्येक चतुर्थीला हा उपाय करू शकतात। अगदी महिन्यातून फक्त एकदाच हा उपाय करायचा आहे बघा। प्रत्येक चतुर्थीला हा उपाय करा, मुलांची अहोरात्र ज्याला म्हणतो ती अहोरात्र प्रगती होत जाईल। तर आजचा हा व्हिडिओ, आजचा हा उपाय कसा वाटला कमेंट करा आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ।